नमस्कार, मी साक्षी अणस आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावरील एक सविस्तर वृत्त। जगद्गुरू श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 375वा वैकुंठ गमन सोहळ्याच्या कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ। काल मंगळवार 2 एप्रिल रोजी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सकाळी 10 ते 12 हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाली। दुपारी 3 ते 5 गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांनी आपल्या मधुर वाणीतून श्री तुकोबाराय यांचे चारित्र्य वाचन केले। तसेच सायंकाळी 6 ते 8 हरिभक्त पारायण गाथामूर्ती ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली यांचे कीर्तन संपन्न झाले। त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। पहिल्या दिवशी नाशिक व नगर जिल्ह्यातून हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। यामुळे कार्यक्रम परिसराला देहूचे स्वरूप प्राप्त झाले होते। तसेच भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सदिच्छा भेट देण्यासाठी श्री संत सोपानदेव संस्थान सासवड व श्री संत आदिशक्ती मुक्ताई संस्थान कोथळी तयनगर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हरिभक्त पारायण आचार्य अर्जुन गुरुजी लाड बीड यांचे कीर्तन होणार आहे। सोहळ्याच्या प्रथम दिवशी भव्य कृषी प्रदर्शन, आरोग्य, सर्व रोगनिदान व उपचार शिबिरासह रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत शिरोमणी तुकोबाराय यांच्या वंशज व देहू संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली व उपस्थित संत महात्म्यांच्या हस्ते करण्यात आली। कृषी प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कृषी यंत्रसामग्री, बचत गट उत्पादने, खाद्यपदार्थ, आरोग्य औषधी, रोपवाटिका आदी क्षेत्रात काम करणाऱ्या उत्पादकांनी सहभाग नोंदविला आहे। त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरात नाशिक जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल सेवा देत आहे। तसेच समता ब्लड बँक नाशिक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे तर लासलगाव येथील कृष्णाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तुकोबाराय यांच्या देहू येथून आलेल्या पादुकांच्या दर्शनासाठी मोठा शामियाना उभारण्यात येऊन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तसेच परिसरात नेमून दिलेले टाळकरी व विणेकरी तुकाराम तुकाराम नामघोषाचा रात्रंदिवस जप करीत आहे। मागील अनेक दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याची जय्यत तयारी चालू होती। नियोजन समितीने अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केल्यामुळे कार्यक्रमस्थळाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे। या सोहळ्यासाठी नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे आणि लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या देखरेखीखाली मुख्यालय नाशिक 50 पोलिसांची फौज, गर्दी नियंत्रण व वाहतूक व्यवस्थापन यासाठी सप्ताह काळात कार्यरत असणार आहे। निफाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अग्निशामक दलाची गाडीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सप्ताह काळात तालुक्यातील हजारो स्वयंसेवक स्वइच्छेने सहभागी होऊन सेवा देत आहे। नियोजन समितीच्या वतीने मुक्कामासाठी असलेल्या भाविकांसाठी यथोचित व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोहळ्यासाठी जवळपास 100 एकराच्या वर जागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे। हेलिकॉप्टर का नोव्हेंबरपर्यंत जेवढे आता काय करायचं ते सोडून देऊ। मी तिथं सॅम्पल लावले का तुम्हाला ज्या दिवशी चालायची त्या दिवशी बॉक्स पॅक करायची मला सांगायचं मी जेव्हा रुपला येईल ना त्या गाडी बांधून मी घरी नेऊन सिंगल लाईन जरा सिंगल लाईन जरा इंद्राच्या गळ्यात घातला
दुरासपणे आशीर्वाद गेला, निघून गेले. आता तो इंद्र आहे. इंद्र म्हणतो हा बा ब्राह्मण आहे म्हणे, माझा सत्कार कसा करावा कळतं का त्याला? काहीच कळत नाही. वाईट वाटलं, तो हार काढला आणि त्या ऐरावताच्या सोंडेवर दिला. आता मला सांगा, इंद्राला जर दुर्वासमुनीचा व्यवहारामध्ये दोन्ही गोष्टी अनुभवला येतात. मोठेपणाचा भाव करण्यासाठी जे सांगितलं जातं त्याला महिमा म्हणायचं. मोठेपणाचा भाव नसताना जे सांगितलं जातं व्यवहारामध्ये त्याला आयुष्य आहे. पण ब्रह्मदेवाचा सहस्त्रयुगापर्यंत त्या काळाच्या कालखंडामध्ये सापडलेला आहे. पुढे चिंतन करा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र. किती इंद्र होतात? ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात. पण असं जरी असलं इतका हा काळ भयंकर आहे. तुमच्या सामान्याची गती तर सोडून द्या. संतांचा महिमा सांगत असताना सर्व संतांचा महिमा समकालीन आणि उत्तरकालीन संतांनी वर्णन केला. सर्व संतांचा जे संत असतील त्यांच्या फक्त समकालीन आणि उत्तरकालीन संतांनीच त्या संतांचा महिमा वर्णन केला. चोखोबराचा महिमा समकालीन संतांनी, त्यांच्या उत्तरकालीन संतांनी वर्णन केला. ज्ञानोबरांचा महिमा त्यांच्या समकालीन संतांनी, त्यांच्या उत्तरकालीन संतांनी वर्णन केला. मग पाहिलं शाप दिला तरी संपत्ती समुद्रात पडेल. विठ्ठल इंद्रादिक देवाला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. ब्रह्मादिक देवाला ते साधू पुरुषाचा महिमा कळतो का? ब्रह्मादिक जेथे तुम्हाला हेलिकॉप्टर का? आता काय करायचं? नोव्हेंबरपर्यंत जेवढे आता काय करायचं ते सोडून देऊ. मी तिथं सॅम्पल लावले का? तुम्हाला ज्या दिवशी चालायची त्या दिवशी बॉक्स पॅक करायचं. मला सांगायचं मी जेव्हा रूटला येईल ना त्या गाडी बांधून मी घरी नेऊन सिंगल लाईन धरा, सिंगल लाईन धरा. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.